स्वामी आणि श्री यांच्या आशीर्वादाने स्वाश्री आस्वाद हे गोरेगाव येथे हॉटेल सुरू करण्यात आले आहे. तर तुम्ही सुद्धा इकडच्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी इथे नक्की भेट द्या. इथे आता आम्ही मागवलेली आहे व्हेज थाळी. दुसरी डिश मागवलं आहे पनीर मसाला विथ बटर चपाती. नमस्कार मंडळी, कसेच सगळे मजेत ना? मजेतच असलं पाहिजे सगळ्यांनी. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवते आणि आज आम्ही गोरेगाव येथे एक नवीन हॉटेल सुरू झालं आहे. त्या हॉटेलमध्ये आज जेवायला जाणार आहे आणि मग तिथे काय काय पदार्थ खाणार आहे, त्याची चव वगैरे कशी आहे, तिकडचं परिसर कसा आहे, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. चला तर जाऊया आपण. स्वाश्री आस्वाद हे 5 डिसेंबरला इथे संतोषनगरमध्ये इथे ओपन झालं आहे. महाराष्ट्रीयन हॉटेल आहे आणि बघू शकता इथे आतमध्ये ॲम्बियन्स वगैरे खूप छान आहे. आणि फर्स्ट टाईम आलो आता, नवीनच ओपन झालं. एकदा आपण चव घेतो पदार्थांची. आता आम्ही आलो स्वाश्री आस्वाद शाकाहारी आणि मांसाहारी. इथे एक नवीन हॉटेल ओपन झालं आहे संतोषनगरमध्ये. महाराष्ट्रीयन हॉटेल आहे. बघू शकता एकदम डेकोरेशन खूप छान केलेलं आहे. बघू शकता तुम्ही, मस्त आहे ना? सॉल्ट अँड पेपर बॉटल पण आहे इथे. त्याच्यामध्ये आमची बॉटल पण दिसते इथे मला. डेकोरेशन छान केलं, सजवलंय छान एकदम. इथे आपण आता मेनू कार्ड बघूया. अतिथी देवो भव सुरुवातीलाच लिहिलेलं आहे. ते नाश्ता स्नॅक्स आहे, सकाळी नाश्ता वगैरे असतो इथे. पोहा उपमा, आपला पारंपरिक नाश्त्याचे पदार्थ आहेत सगळीकडे. आंबोळे आहेत, घावणे आहेत, बनमस्का आहे, वडा उसळ आहे. इथे व्हेज स्टार्टर आहे. इथे हा हॉटेल व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही आहे. तुम्ही बघू शकता नॉनव्हेज स्टार्टरमध्ये पण चिकन 65 पराठा आहेत, वेगवेगळे टाईपचे पराठे आहेत. मेन कोर्स बघू शकता. व्हेज मेन कोर्समध्ये पण आहेत वेगवेगळ्या डिशेस. चिकन आहे, मटन आहे, एग आहे. परिपूर्ण मेनू आहे एकदम. फिश आयटम पण इथे आहे. आणि रेट जर तुम्ही पाहत असाल तर रिजनेबल रेट वाटतात मला इथे. राईसचे वेगवेगळे प्रकार आहेत इथे. थाळीचे प्रकार जर तुम्ही बघितलं तर व्हेज थाळी आहे, व्हेज मिनी थाळी आहे, पंजाबी मिनी थाळी, चिकन थाळी, मटन थाळी आहे, प्रॉन्स थाळी आहे, फिश थाळी आहे. स्वीट्समध्ये वेगवेगळे प्रकार तुम्हाला दिसतात इथे. थोडेफार चायनीज आयटम पण आहेत. ठरल्याप्रमाणे प्रत्येक हॉटेलमध्ये असतात रनिंग आयटम. तर आता आम्ही इथे ट्रायलसाठी एक व्हेज थाळी मागवलेली आहे आणि एक पनीरची डिश मागवलेली आहे. बघूया आपण आल्यानंतर कसं आहे त्याचा रिव्ह्यू घेऊया टेस्टसाठी. आणि हे आत्ताच 5 डिसेंबरला ओपन झालं, त्याच्यामुळे आपल्याला आम्ही जरा बघतो. पेड प्रमोशन अजिबात नाही आहे. आम्ही येता जस्ट बघितलं, कारण आम्ही पहिला इथे एकदा आलो ते पंजाबी हॉटेल होतं. जस्ट आता आम्ही विचारपूस केल्यानंतर माहिती पडलं की हे नवीनच ओपन झालं. तर बघूया. स्वाश्री आस्वाद हे स्वामी समर्थ आणि श्री गणपती बाप्पांच्या नावावर यांनी ठेवलेलं आहे. छान नाव आहे. मंदिर आणि लिहिले अन्न हे पूर्ण ब्रह्म उदय भरवण हे गाणे याचा कमी प्रसिद्ध आहे. छान वाटलं. आम्ही म्हणजे पहिल्यांदाच आलोय. पहिला आधी दुसरं हॉटेल दुसरं होतं पंजाब होतं ते त्यांचं हे पेंटिंग आहे, बाकीचं आमचं आहे. त्यांचं पेंटिंग ठेवले त्यांना जेव्हा पंजाबी हॉटेल जेव्हा मी एकदा आलेलो तेव्हा हे नव्हतं असं काही. बार होते हे आम्ही सर पीओपी करून घेतलं. नाही, छान केलं. फक्त ही भिंत आहे ना ही त्यांची आहे. अच्छा, बाकी सगळं आम्ही केलं. तुम्ही केलं. माझा फॅमिलीच चालवते का तुम्ही? इथे आता आम्ही मागवलेली आहे व्हेज थाळी. बघू शकता इथे 2 भाज्या आहेत, डाळ फ्राय आहे, खीर आहे, जिरा राईस आहे,
3 चपात्या आहेत आणि कांदा टोमॅटो काकडी. शाही 2 थाळी भाज्या, डाळ, भात. थाळी दिसायला एकदम मस्त आहे. आता जरा स्वाद घेऊन बघूया. खाऊन बघूया आता. स्टार्ट करा व्हेज थाळी. गिव्ह रिव्ह्यू. आमची फूड टेस्टर आहे श्वेतिका. मटर पण आहे. मटर पण आहे पनीरमध्ये. कशी आहे व्हेज आहे. तुम्ही खाऊन बघा. मिक्स व्हेज आहे. यू ऑल्सो ट्राय. मिक्स व्हेज आहे. चपात्याचा सॉल्ट नाही, नरम चपाती आणि छोले खाते आहे. गरम चपाती आहे एकदम आत्ताच बनवून दिलेली आहे. आणि महाराष्ट्रीयन जेवण आणि महाराष्ट्रीयन हॉटेलमध्ये हे असं सगळे पारंपरिक पदार्थ खाण्यात आस्वाद घेण्यासाठी नक्की एकदा तुम्ही ट्राय करा. खूप छान आहे. दुसरी डिश मागवलं आहे पनीर मसाला विथ बटर चपाती. मटर चपाती. तो जरा चेक करा. रोटी ना ठेवली. थँक्यू. बटर रोटी बरोबर मी पनीर मसाला मस्त आहे. छोले पण छान आहेत. माझे आहेत. असं काही नाही, आम्ही मस्त आहे. व्हेज नॉनव्हेज दोन्ही खातो त्याच्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आणि आमचे फूड लवर आहेत सगळे. फॅमिली आमची पूर्ण फूड लवर आहे. कुठेही गेलो तरी आम्ही असं खात असतो आणि व्हिडिओ बनवत असतो. पोटभर खा. आम्ही राईस थाळीमधला आपला व्हेज थाळीमधला आपण डाळ भात घेतला. तारखेवाडी डाळ आहे मस्त. नुसतं डाळ भात पण खायला मजा येते. खूप छान वाटतं एकदम डाळ भात खाऊन. राईसची क्वालिटी पण छान आहे. इथे व्हेज थाळीमधली खीर खात आहे. खीर पण अशी मस्त घट्टसर आहे आणि चवीला पण एकदम मस्त आहे. आमच्या श्रुतिकाला भरपूर आवडलेली आहे खीर. आणि आमच्या मॅडमनी सगळ्या इथे सगळं साफसफाई करून टाकलेलं आहे. जेवण एवढं चांगलं होतं, चव पण एवढी मस्त होती की बघू शकता तुम्ही आमचे प्लेट्स सगळ्या रिकामी केलेले आहेत. तर कसं वाटलं व्हेज खाऊन? प्युअर म्हणजे आपलं महाराष्ट्रीयन जे ऑथेंटिक महाराष्ट्रीयन ऑथेंटिक असं म्हणू शकता तुम्ही. घरगुती आहे, घरगुती जेवणाची चव आहे याला. तर नक्की एकदा ट्राय करा. विजिट द्या. आपल्या गोरेगावमध्येच नवीन ओपन झालेलं आहे हॉटेल. गोरेगाव ईस्टला. गोरेगाव पूर्व. कसं वाटलं जेवण? खरंच छान वाटलं. म्हणजे व्हेज साडी वगैरे घेतली आम्ही, मस्त वाटलं. म्हणजे पूर्ण महाराष्ट्र म्हणजे आपलं ट्रेडिशनल जे असतं घरगुती पद्धतीने बनवलेला छान पदार्थ आहे. छान वाटलं खायला. नेक्स्ट टाइम ॲटमॉस्फिअर कसं आहे? हो मस्तच आहे. म्हणजे जसं वाटतं आपण घरी कसं आपण आहे तसंच वाटतं. अगदी छान वाटलं. म्हणजे मुळात आम्ही तुम्हाला कुठल्याही जेवणामध्ये तुम्हाला सोडा वगैरे नाही ते घरगुती जेवण. जाणवलं म्हणजे खाण्यामध्येच जाणवलं आम्हाला. आणि चवीमध्ये त्याच्यामुळे फरक पडतो समजतं ते आम्हाला. इतर हॉटेलमध्ये पण आम्ही बघितलंय तसं. पण हे छान वाटलं आम्हाला जेवण. म्हणजे आता आम्ही ते फर्स्ट टाइम आलोय म्हणून छान वाटलं. नेक्स्ट टाइम आम्ही ट्राय करू आणि दुसऱ्यांना सुद्धा आणायचा प्रयत्न तुम्ही करू. नॉनव्हेज खाता का? हो दोन्ही. नॉनव्हेज साठी प्लीज या एकदा. नॉनव्हेज तर जवळ आहे. चिकन मटन फिश साठी प्लीज या. पण आज गुरुवार असल्या कारणाने मी हो veg आज खाते. गुरुवार असं काही वेज हा, नाही, आम्ही ते सांगतो मग तेच चर्चा झाली. मटन नेक्स्ट टाइम फिश काहीतरी खाऊ वगैरे असं. आणि आम्हाला पण आनंद आहे की जवळपास सगळे मराठी मुली माणसं आहेत. सगळे मराठी माणसं आहेत बरोबर, हो, जवळपास नगरमध्ये. हा. त्यामुळे खूप छान वाटतं. सगळे येतात आम्हाला रिस्पॉन्स देतात. हो ते खरंच छान वाटतं. नेक्स्ट टाइम परत ट्राय करू आम्ही. येस थँक्यू. तर तुम्ही बघू शकता सगळीकडे स्टिकर्स लावले त्यांचे ब्रँड. बाहेरची ग्रिल वगैरे बोर्ड वगैरे घ्या. वाटत स्वामी तर घेऊ शकता. महाराष्ट्र स्वामींचं श्रद्धा खूप